तो या हार्ट फेलियरमध्ये दम लागणं, थकवा येणं, पायावरती किंवा शरीरावरती सूज येणं अशा प्रकारची तक्रारी उद्भवू लागतात. हार्ट फेलियर हे हार्टचं पंपिंग कमी झाल्यामुळे पण होऊ शकतं. तसंच एखाद्याचं हार्टचं पंपिंग नॉर्मल असताना समजा हार्टचं रिलॅक्सेशन अफेक्ट होत असेल तर त्याही कारणांमुळे अशाच प्रकारच्या तक्रारी उद्भवू शकतात. त्यालाही आपण हार्ट फेलियर म्हणतो. पण फरक एवढाच आहे की ज्यांचं हार्टचं पंपिंग कमी होतो त्यांना आपण हार्ट फेलियर विथ रिड्यूस्ड इजेक्शन फ्रॅक्शन असं म्हणतो, आणि ज्यांना हार्टचं पंपिंग नॉर्मल असताना सुद्धा हार्ट फेलियरचे सिम्पटम जाणवतात त्यांना आपण हार्ट फेलियर विथ प्रिझर्व्ड इजेक्शन फ्रॅक्शन असं म्हणतो. दोघंही प्रॉब्लेम्सची कारणं वेगळी असू शकतात आणि दोघंही प्रॉब्लेम्सची ट्रीटमेंटमध्ये पण थोडाफार फरक असतो. सो हार्ट फेलियर डायग्नोज झाल्यानंतर त्याची कॅटेगरी जाणून घेऊन त्याच्या कारणांनुसार योग्य ती ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं. पण व्हिडिओ मस्त झाली.